दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण वास येणे, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे, दात पिवळे होणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती एकच उपाय आहे जो की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी इन्स्टंट याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच यामध्ये तुम्हाला रोज रोज करण्याची देखील काही गरज नाही। एकदाच बनवून तुम्ही याचा वापर करू शकता आणि घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे, त्यामुळे आत्ताच बनवून बघा आणि एकही रुपया खर्च होणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, रिझल्ट पूर्ण मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवार सोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटीचा एक छोटासा खडा देखील इथे पुरेसा होतो। तुरटी आणि खडी साखर भरपूर जणांना एकच आहे असं वाटतं, पण दोन्ही वेगवेगळे आहेत आणि तुरटीच आपल्याला इथे वापरायची आहे। अगदी आपल्या घरामध्ये असतेच, पाणी शुद्ध करण्यासाठी देखील बऱ्याच वेळा आपण याचा वापर करतो। तुरटीचा एक छोटा खडा मी असा खलबत्त्यामध्ये टाकून वेगळा केला आणि त्याला खलबत्त्यामध्ये कुटून थोडंसं बारीक केलं। जेवढं होईल तेवढं बारीक करायचं, खूप जास्त पावडर तुरटीचं असं होत नाही, याला प्रोसेस करण्याची गरज असते जी की आपण आता करणार आहोत। तर बघा असं मिठासारखं थोडंसं हे असं बारीक झालेलं आहे किंवा साखरेसारखं थोडं मोठं देखील यामध्ये आहे। त्यानंतर गॅसवरती आपल्याला एखादं भांडं गरम करायचं आहे। इथे मी तवा गरम केला होता आणि गरम तव्यावरती गॅस चालूच आहे, मीडियम गॅस आहे। मीडियम गॅसवरती तवा गरम झाला आणि त्यानंतर यामध्ये मी तुरटीचं जे पावडर केलं होतं ना ते टाकलं। तुरटीचं पावडर जसं आपण गरम करतो ना लगेचच ते पाणी सुटल्यासारखं होतं, लिक्विड झाल्यासारखं होतं आणि काही वेळानंतर ते सुकल्यासारखं होतं। परत हे असं म्हणजे पावडर फॉर्ममध्ये येतं। जोपर्यंत हे यामधील ओलसरपणा, पाण्याचा भाग कमी होत नाही, पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत आपण याला गरम करणार आहोत। जसं की आता तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्या पाणी झाल्यासारखं झालं, परत घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि आता हे पूर्णपणे असं घट्ट झालेलं आहे। अगोदर तुरटी जर तुम्ही बघितलं तर ट्रान्सपरंट असा पांढरट कलर असतो आणि आता जर बघितलं ना तर पांढरा शुभ्र असा कलर होतो याचा आणि त्यासोबतच अगदी हे तव्याला किंवा इतर भांड्याला चिटकत नाही, लगेचच असं निघून येतं आणि याला आपण एका वाटीमध्ये परत काढलेलं आहे। याला तुम्ही जर हाताने असं दाबलं ना तर लगेचच हे असं पावडर झाल्यासारखं होतं। अगोदर कसं थोडंसं खडी साखरेसारखं मिठासारखं होतं, पण आता ना थोडंसं खलबत्त्यामध्ये याला हलवलं, फिरवलं की लगेचच हे ना पिठासारखं बारीक झालेलं असतं, अगदी मैद्यासारखं म्हणू शकता। आणि तुरटीला प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे रिझल्ट येण्यासाठी, त्यामुळे मी बऱ्याच वेळा तुरटी अशी बऱ्याच वेळा प्रोसेस करून ठेवते, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा हे पावडर घ्यायचं आणि वापरायचं। आता हे पावडर मी खास मुद्दाम तुमच्यासाठी परत बनवलेलं आहे थोडंसं, कारण अगोदर मी थोडं बनवून ठेवलेलं आहे। त्याला आता कसं वापरायचं बघूयात। तर एक चमचाभर पावडर हे इथे घेतलेलं आहे वाटीमध्ये। त्यानंतर बघा आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी घ्यायचं अर्धा ग्लास। त्यामध्ये आपण जे लिंबू घेतलेलं आहे ना तर ते देखील पिळणार आहोत। त्या अगोदर काय करायचं, इथे तुरटी जी आहे ना एक चमचाभर, तर अर्धा चमचा घ्यायची तुरटी आणि ती टाकायची अर्धा ग्लास पाण्यामध्ये आणि चांगलं पाणी व्यवस्थित मिक्स करायचं। अर्धा चमचा तुरटी अजूनही वाटीत आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे हे लिंबू आणि लिंबाचा रस ना 2-3 थेंब टाकायचा तुरटी पावडरमध्ये आणि 2-3 थेंब लिंबाचा रस टाकायचा आपण जे पाणी तयार करत आहोत त्यामध्ये। दोन्हीमध्ये इक्वल प्रमाणामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्यानंतर ना बघा इथे आपल्याला चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुरटीमध्ये जसं लिंबू आपण टाकतो ना सोड्यामध्ये कसं होतं पूर्ण हे फेसाळतं, तशा टाईपचं हे होतं। तर चांगलं व्यवस्थित मिक्स एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे मीठ लागणार आहे। मीठ घेतलेलं आहे मी अर्धा चमचा। अर्ध्या चमच्यातलं मीठ आपल्याला 2 चिमूटभर टाकायचं आहे तुरटी पावडरमध्ये आणि बाकीचं आपण टाकणार आहोत पाण्यामध्ये। चांगलं व्यवस्थित सर्व गोष्टी टाकल्या की मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे कसं त्यामध्ये गाठी व्हायला नको। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा इथे पांढरा कांदा वापरायचा नाही, लाल कांदा वापरायचा। लाल कांदा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे। थोडासाच कांदा लागणार आहे, त्यामुळे मी अगोदर याला थोडं कट करून घेतलं आणि त्यानंतर ना याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे। खिसून कांद्याचा रस आपल्याला काढायचा आहे। खिसणीने चांगलं खिसून घ्या आणि कांद्याचा रस जास्त नको, 2 थेंब फक्त कांद्याचा रस आपल्याला लागणार आहे। टोटल 4 थेंब आपल्याला लागणार आहे, त्यामुळे ना लगेचच ही प्रोसेस होते। अगोदर जसं तुम्हाला वाटलं कुठून याचा रस काढायचा आहे खलबत्त्यामध्ये कुठून, तर ते करू शकता किंवा असं तुम्ही याला ना खिसून जरी घेतलं तरी चालतं। मला तरी खिसूनच सोपं वाटतं। आणि बघा ओरल प्रॉब्लेम्स खास करून ना चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यामुळे किंवा योग्य वेळी ब्रश न केल्यामुळे देखील होतात, ते देखील खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा 2 थेंब टाकले मी तुरटीच्या मिश्रणामध्ये, 2 थेंब टाकले मी पाण्यामध्ये। कांद्याचे 4 थेंब अशा प्रकारे आपण वापरलेले आहेत।
त्यानंतर ना आता बघा चांगलं हे आता व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं हे असं पातळसर झालेलं आहे, तर असंच हवं आहे. त्यानंतर ना चांगलं आता मी कांद्याचा रस टाकून मी याला मिक्स केलं. आपल्याला इथे लागणार आहे लवंग साधारण 1 लवंग घ्यायची. लवंगचा आपल्याला पावडर करायचा आहे, त्याला बारीक करायचं आहे. होईल तेवढं बारीक करा किंवा थोडं मोठं मोठं जरी राहिलं तरी चालतं. तर एका चमच्यामध्ये बघा मी याला बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला अर्धी लवंग म्हणा तुरटीमध्ये टाकायची, अर्धी लवंग पाण्यामध्ये टाकायची. दोन्ही व्यवस्थित टाकून चांगलं मिक्स करायचं. आणि त्यासोबतच ना इथे आपण ज्या ज्या वस्तू वापरत आहोत त्या खूप वापरणं गरजेचं आहे, अजिबात स्किप करायचं नाही. त्यानंतर कापूर घ्यायचा आहे. कापूरही खूप कमी घ्यायचा आहे, अगदी चिमूटभरपेक्षाही कमी कापूर घ्यायचा आहे. आणि खूप दाताला कीड लागलेली असेल ना तरच कापूर वापरा, नाही वापरला तरी चालतं जर कीड लागलेली नसेल. बाकी इतर प्रॉब्लेमसाठी वापरत असाल तर अगदी 1 चिमूटभर पेक्षा कमी मी तुरटी पावडरमध्ये आणि थोडीशी 1 चिमूटभरपेक्षा कमी पाण्यामध्ये कापूर टाकून चांगला मिक्स केला. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हळद देखील आपण चिमूटभरपेक्षाही म्हणजे 1 चिमूटभर घ्यायची, त्यातील अर्धी तुरटी पावडरमध्ये अर्धी पाण्यामध्ये टाकायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता यानंतरनं एक पातेलं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत हे अर्धा ग्लास पाणी आणि ते पाणी आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती उकळी येण्यासाठी. 1-2 उकळी येऊपर्यंत गॅसवरती चांगलं हे गरम करायचं. तोपर्यंत आपल्याला इथे घ्यायचा आहे कापूस घ्यायचा. कापूस असा चांगला पसरवून घ्यायचा, छोटासा कापसाचा गोळा घ्यायचा आणि हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना, लिक्विड आहे, तर ते आपण टाकायचं या कापसाच्या गोळ्यावरती, जे पसरून कापूस घेतला होता त्यावरती टाकायचं. आणि चांगलं हे भिजलं गेलं पाहिजे. यामध्ये जेवढं हे कमी किंवा जास्त असेल त्यानुसार कापूस कमी जास्त घ्या. आणि हे थोडं कमी वाटत होतं, भिजल्यासारखं वाटत नव्हतं, म्हणून वाटीमध्ये अजूनही मिश्रण शिल्लक होतं. तर त्यामध्ये मी अशा प्रकारे याला टाकलं आणि चांगलं व्यवस्थित भिजवून घेतलं. आता बघा काय करायचं आहे, या भिजलेल्या कापसाचे छोटे छोटे 2-3 गोळे करायचे. किती दात किडलेले आहेत त्यानुसार याचे गोळे करायचे. आणि त्यासोबतच हा ओलसर कापूस तुम्ही एखाद्या बंद डब्यामध्ये छोट्याशा बरणीमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे कसं पाहिजे तेव्हा तुम्हाला कुठेही वापरता येतं. जर हा कापूस कोरडा झाला तर त्यावरती फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं आणि परत तुम्ही याला वापरू शकता. खूप जास्त ओलं करायचं नाही, नंतर पाणी टाकून थोडंसं करायचं. आणि त्यानंतर ना आता पाणी देखील खूप गरम चांगलं झालं होतं. मी याला गाळून घेतलं, ग्लासमध्ये परत काढलं. आता हे कापसाचे गोळे तयार आहेत, पाणी तयार आहे. याला कसं वापरायचं ते बघूयात. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे काडीपेटीची काडी. टूथपिक असेल तर ती वापरा. काडीपेटीचा काडीचा मसाला मी काढून टाकला. त्यानंतर यावरती असा मी म्हणजे गोळा जो तयार केला तो ठेवलेला आहे. त्यानंतर या पाण्याने बघा आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. साधारण दिवसातून 2 ते 3 वेळा. पाणी एकदाच तयार करून दिवसभर वापरू शकता. थोडासा कांद्याचा वास आल्यासारखा होतो, पण काहीच नाही, होणाऱ्या त्रासापेक्षा तर तो कधीही चांगलाच. याने आपल्याला 2-3 वेळा गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहेत आणि हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल. पाणी असं नाही की फक्त ठेवायचं आणि काढायचं, थोडा वेळ ठेवायचं तोंडामध्ये, जेणेकरून तोंडाचा वास निघून जातो, दाताचा पिवळेपणा निघून जातो आणि दाताला कीड लागलेली देखील निघून जाते. त्यासोबतच दात किडली असेल त्या ठिकाणी कापसाच्या गोळ्यामध्ये जे मिश्रण आहे त्या ठिकाणी लावायचं किंवा गोळा थोडा वेळ 2 मिनिट ठेवायचा. खूप चांगला आराम पडतो. ट्राय करा. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया.